सिंगल फेज इंडक्शन मोटरला सेल्फ स्टार्टिंग बनवण्यासाठी आपण काय करतो, तर we use two windings. One is starting winding and another is running winding. So two windings which are placed 90 degree to each other. Starting winding आणि running winding हे मेकॅनिकली एकमेकांना 90 डिग्री मध्ये बसवलेलं असतं. थ्री फेज इंडक्शन मोटर मध्ये रोटेशनल मॅग्नेटिक फील्ड बनवण्यासाठी 120 डिग्री मध्ये तिन्ही वाइंडिंग असतात. इथे मात्र दोन वाइंडिंग ही एकमेकांना 90 डिग्री मध्ये बसवलेली असतात. ओके, हे आपण बघितलं होतं. आणि सो दॅट वी ऑब्टेन दी स्प्लिटिंग बिटवीन टू फेजेस. दोन फेज मध्ये स्प्लिटिंग मिळतं. मग त्याच्यासाठी आपण काय करतो, तर एक वाइंडिंग जे आहे ते रेजिस्टिव्ह बनवतो आणि एक वाइंडिंग जे आहे ते इंडक्टिव्ह बनवतो. सो दॅट इथे जर बघितलं तर तुमच्या लक्षात येईल. सो बेसिक एनालॉजी of motor is called as the split phase motor, where two windings are there. One is called as main winding and another is nothing but the running winding. So main winding, which is the running winding, and this one is the auxiliary winding. हे जे दिसतंय याला तुम्ही म्हणणार auxiliary winding. मग रनिंग वाइंडिंग आणि ऑक्झिलरी वाइंडिंग मधला फरक काय आहे? सो रनिंग वाइंडिंग और मेन वाइंडिंग विच इज कनेक्टेड इन पॅरलल विथ दी सप्लाय. सप्लायच्या पॅरलल मध्ये मेन वाइंडिंग बसवलेलं असतं. आणि ऑक्झिलरी वाइंडिंग ज्याला आपण स्टार्टिंग वाइंडिंग म्हणतो ते कसं असतं बसवलेलं, इथे बघितलं तर ते पॅरलल मध्ये असतं. पण त्याला आपण कसं बनवलंय, वी मेड दिस ऍज अ रेजिस्टिव्ह प्लस इंडक्टिव्ह. आणि इथे मात्र हे मेन वाइंडिंग जे आहे ते इंडक्टिव्ह नेचरचं आहे. सो the current flowing through this winding, auxiliary winding, which is leading compared to the current in the main winding. main winding मधून जाणारा जो करंट आहे त्याच्यापेक्षा या वाइंडिंग मधून जाणारा जो करंट आहे स्टार्टिंग वाइंडिंग मधून तो लीडिंग असतो. इथे बघा, जर तुमच्या लक्षात येईल, कारण हा IS जो आहे तो करंट कशामधून जातोय, तर इंडक्टर प्लस रेजिस्टन्स. whereas the current flowing through the main winding, which is flowing through the inductive nature of this winding. So inductive मधून जाणारा करंट आपण फेजर डायग्राम जेव्हा बघतो तर फेजर डायग्राम मध्ये काय असतं, the direction of phasor diagram which is taken as the anti clockwise. या फेजर डायग्रामची डायरेक्शन आपण अँटी क्लॉकवाईज पकडतो. म्हणजे व्होल्टेज जे अप्लाइड व्होल्टेज आहे त्यापेक्षा RL वाइंडिंग म्हटलं तर इथे तुम्हाला हा जो करंट आहे which is IS which is flowing through this auxiliary winding, whereas the current flowing through main winding is known as denoted as IM, so which is lagging behind the IS. IS पेक्षा हा लॅग आहे with angle alpha, so that we obtain the rotational magnetic field in case of the split phase induction motor. So for that purpose we use here the switch or the mechanical relay. एक तर आपण मेकॅनिकल रिले वापरतो किंवा आपण स्विच वापरतो. तर हे काय करतो मेकॅनिकल रिले किंवा स्विच, when motor attains its 70 to 80% speed, at that time this relay cut off the starting winding from the supply and motor runs on only main winding called as the running winding. सो अशा प्रकारे ही स्प्लिट फेज मोटर आपण बघितली होती. त्याच्यानंतर हे टॉर्क इथे बघा, हे कॅरेक्टरिस्टिक्स पण आहेत. हे बघा टॉर्क स्पीड कॅरेक्टरिस्टिक्स. सो ऍट 100% स्पीड the slip is 0 and torque is also 0. कारण मोटर 100% स्पीडला काही फिरत नाही. म्हणजे रोटेशनल मॅग्नेटिक फील्ड पेक्षा मोटर जी आहे ती आपली कुठच्या याला रन होते, तर 80% to 90% ला रन होते. सो दिस इज दी आयडियल स्पीड ऑफ मोटर. हे आयडियल स्पीड आहे जेव्हा मोटर तुम्हाला काय दिसते इथे, म्हणजे हे बघा इथे स्टार्टिंग प्लस रनिंग वाइंडिंग दोन्ही वाइंडिंग सप्लाय मध्ये आहेत म्हणून इथपर्यंतचा ग्राफ मिळतो. नंतर काय होतं, स्टार्टिंग वाइंडिंग गेट डिस्कनेक्टेड विथ हेल्प ऑफ रिले और स्विच अँड सेंट्रिफ्युगल स्विच अँड दी मोटर रन्स ऑन ओनली रनिंग वाइंडिंग. सो इथे डायग्राम तुम्हाला दाखवलेली आहे बघा. द रनिंग वाइंडिंग विच इज कनेक्टेड इन पॅरलल विथ द सप्लाय, whereas starting winding which is connected through the centrifugal switch. So centrifugal switch which is placed on the
शाफ्ट ऑफ द मोटर, या मोटरच्या शाफ्ट वर सेंट्रिफ्युगल स्विच बसवलेला आहे. सो दॅट वेन मोटर टेक्स दी motor attains its 80%, 70 to 80% speed at that time, what happened? The centrifugal switch which cut off the supply of starting winding and motor runs on only running winding. After that, so basic analogy काय आहे? We required a current flowing through winding should be with some phasor difference. So basic analogy तुमच्या लक्षात आली असेल तर आपल्याला स्टार्टिंग आणि रनिंग वाइंडिंग मधून जाणारे जे करंट आहेत यांच्यामध्ये फेज डिफरन्स पाहिजे. सो फेज डिफरन्स मिळवण्यासाठी तुम्ही काय काय वापरता, तर बेसिक कंपोनंट कोणती आहेत? सो बेसिक कंपोनंट इज वन करंट कॅन बी अ, एक करंट काय असू शकतो? वन करंट कॅन बी अ करंट फ्लोइंग थ्रू रेजिस्टिव्ह इलेमेंट, अनदर करंट. सो लिडिंग जर पाहिजे असेल दुसरा करंट तुम्हाला तर कॅपॅसिटर वापरणार, लॅगिंग पाहिजे असेल तर इंडक्टर वापरणार. तसं इथे पहिली केस आपण बघितली वेअर वन वाइंडिंग विच इज मेड सच दॅट RL टाइप ऑफ लोड, RL टाइप ऑफ वाइंडिंग म्हणजे ज्याच्यामध्ये रेजिस्टन्स आणि इंडक्टर दोन्ही आहे, आणि एक वाइंडिंग जे आहे ते काय प्युअरली इंडक्टिव्ह आहे, प्युअरली इंडक्टिव्ह आहे. अशी दोन वाइंडिंग आहेत आणि त्याच्यामुळे त्यांच्यामध्ये फेजर डिफरन्स मिळतो. आता नवीन ही मेथड जी आहे याच्यामध्ये आपण म्हणतो कॅपॅसिटर स्टार्ट इंडक्शन रन मोटर. सो इन केस ऑफ कॅपॅसिटर स्टार्ट induction run, the capacitor which is connected in series with starting winding, and so that the current flowing through starting winding which is leading to the current flowing through the main winding मधून जाणाऱ्या करंट पेक्षा स्टार्टिंग वाइंडिंग मधून जाणारा करंट हा त्याच्या सिरीज मध्ये कॅपॅसिटर जोडल्यामुळे काय असणार, लिडिंग नेचरचा असणार, आणि लिडिंग नेचरचा असल्यामुळे त्यांच्यामध्ये फेज डिफरन्स मिळणार. When there is a phase difference between two currents, there is a phase difference between fluxes, and those fluxes which are responsible for rotation of induction motor, or we can say those fluxes which produce the RMF, rotational magnetic field. So this is the phasor diagram for the capacitor start induction run motor. The one centrifugal switch which is connected in series with the starting winding. So when motor attains its 60 to 80%, 70 to 80% speed at that time, this centrifugal switch gets operated and disconnects the starting winding of motor. सो त्याचे ग्राफ तुम्हाला इथे दिसतात. इथे बघितलं तर दोन्ही वाइंडिंग जोपर्यंत सप्लाय मध्ये आहेत तोपर्यंत तुम्हाला हाय स्टार्टिंग टॉर्क मिळतो, अँड आफ्टर दॅट ओनली सिंगल वाइंडिंग विच कम्स इन टू पिक्चर, अँड सो दिस इज द रनिंग टॉर्क ऑफ द मोटर. सो नॉर्मली आपण असं म्हणतो की स्टार्टिंग टॉर्क रिक्वायरमेंट आपली जास्त असते, आणि स्टार्टिंग टॉर्क रिक्वायरमेंट जास्त असल्यामुळे आपल्याला स्टार्टिंग करंट जो आहे किंवा स्टार्टिंग फ्लक्स जे आहे आणि रनिंग फ्लक्स यांच्यामधला अँगल वाढवावा लागतो. जेवढा अँगल जास्त तेवढं काय होणार, तुम्हाला फ्लक्स जे आहे ते स्ट्रॉंग मिळतं, आणि जेवढं फ्लक्स स्ट्रॉंग मिळतं तेवढं टॉर्क काय मिळतो तुम्हाला, स्ट्रॉंग मिळतं. दॅट्स ऑल. सो ह्या बेसिक मोटर ज्या आहेत याच्यामध्ये अजूनही काही वाइंडिंग मध्ये ऍप्लिकेशन लेवलला काही चेंजेस केले जातात, तर त्या ऍप्लिकेशन लेवलच्या चेंजेस नुसार इथे मोटर वेगवेगळ्या दाखवलेल्या आहेत. परीक्षेला तुम्हाला जे बेसिक आता मी ज्या पहिल्या मोटर सांगितल्या त्याच येणार, त्याच्यामुळे हे काय मी तुम्हाला सांगत नाही. ज्यांना अजून थोडंसं नॉलेज जास्त पाहिजे त्या लोकांना ह्या मोटर शिकायला हरकत नाही. डबल कॅपॅसिटर मोटर वगैरे वगैरे तर त्या त्यांच्या रिक्वायरमेंट प्रमाणे बनवलेल्या असतात.
व्हेरी सिंपल. आता ही एखादी मोटर बघितलं तर तुमच्या इथे लक्षात येईल याच्यामध्ये 2 कॅपॅसिटर आहेत. तर एक कॅपॅसिटर कायम सर्किट मध्ये राहील, हा ए कॅपॅसिटर, आणि बी कॅपॅसिटर काय होईल, विच इज ओनली यूज ड्युरिंग दी स्टार्टिंग ऑफ मोटर. सो स्टार्टिंग मोटर स्टार्ट होतानाच फक्त हा कॅपॅसिटर काय होईल, या स्टार्टिंग वाइंडिंगच्या पॅरलल सिरीज मध्ये येईल आणि ए कॅपॅसिटरच्या पॅरलल मध्ये येईल, आणि त्याच्यानंतर आपोआप हा कॅपॅसिटर काय होईल, कट होईल, अँड मोटर रन्स ऑन दी बोथ वाइंडिंग, स्टार्टिंग वाइंडिंग अँड रनिंग वाइंडिंग. तुमच्या लक्षात आलं असेल की या मोटर ज्या आहेत या मोटर ज्या आहेत या स्पेशल पर्पज साठी आपण वापरतो, जेव्हा हेवी लोड वापरायचा असेल किंवा त्यासाठी वगैरे आपण वापरतो. नंतर आपण बघतो तो शेडेड पोल मोटर. सो शेडेड पोल मोटर मध्ये काय बघा, इफ यू सी हियर, सो शेडेड पोल मध्ये काय असतं ते तुम्हाला सांगतो मी. ही ब्लॅक कलरची जी दिसते ना, दिस वन इज दी कोर, दिस इज दी कंटिन्युअस कोर. ही एक कंटिन्युअस कोर आहे, ठीक आहे. देर आर 2 पोल्स विच आर देअर. तिथे 2 पोल बनवलेले असतात अशा प्रकारे, इथे मी दाखवतोय तुम्हाला जसे. सो देर आर 2 पोल्स विच आर देअर. इथे 2 पोल बनवलेले असतात, ओके. आणि त्याच्यामध्ये काय असतं, दिस वन इज दी कॉइल. सो दिस कॉइल विच इज प्लेस्ड बिटवीन दी वाइंडिंग. ही कॉइल काय केलेली आहे, या वाइंडिंग मध्ये, म्हणजे ही कॉइल जी आहे ही या कोर मध्ये बसवलेली आहे. सो लाईक दिस. सो ही एक कॉइल आहे व्हाईट कलरने जी तुम्हाला दिसते. सो दॅट वन इज दी कॉइल ऑफ मोटर. म्हणजे त्याला एकच वाइंडिंग असतं जे फ्लक्स तयार करतं. म्हणजे मोटर चालते कशी, सो दिस मोटर विच इज सप्लाइड विथ हेल्प ऑफ दी एसी सप्लाय. एसी सप्लायने आपण त्या मोटरला सप्लाय देतो, आणि या मोटरमध्ये कॅपॅसिटर वगैरे काहीही वापरलं जात नाही. म्हणजे मोटर चालते कशी बघा. सो वी रिक्वायर्ड अ स्प्लिटिंग इन फेज. म्हणजे आपल्याला काय लागतं, फेज मध्ये स्प्लिट केलं गेलं पाहिजे, ठीक आहे. आणि मग ते करण्यासाठी आपण इथे काय करतोय, सो आतमधला जो याचा रोटर आहे हा कोणता असतो, रोटर सॅलियंट पोल टाइप, किंवा त्याला आपण सॅलियंट, त्याला आपण म्हणूया स्क्वेरल केस टाइप रोटर असतो. सो त्याचा जो स्लॉट आहे, म्हणजे समजा जो एक स्लॉट आहे त्याचा 1/3 एक पीस आणि 2/3 असे 2 पीस मध्ये त्याला आपण डिवाइड करतो. सो 1/3 जो पीस आहे त्याच्या अक्रॉस एक आपण काय वापरतो, कॉपरची एक कॉइल वापरतो, सिंगल टर्न कॉइल वापरतो, कॉल्ड ॲज शेडिंग कॉइल. कॉल्ड ॲज शेडिंग कॉइल. काय करतो आपण, तर 1/3 जो पीस आहे इथे तुम्हाला दाखवलेला आहे बघा, तुमच्या लक्षात येईल. एक सेकंद दाखवतो मी तुम्हाला. बघा हा जो पीस आहे तर हा 1/3 आणि हा 2/3, म्हणजे शेडेड पोर्शन विच इज 1/3 अँड दिस नॉन शेडेड, अनशेडेड किंवा नॉन शेडेड पोर्शन विच इज 2/3 ऑफ दी टोटल विड्थ ऑफ दिस पोल. या पोलच्या विड्थच्या जनरली काय करतो आपण, हा एवढा जो पीस आहे हा किती असतो, 1/3 येतो, ठीक आहे. आणि हा रिमेनिंग जो पार्ट आहे हा किती घेतो आपण, 2/3 घेतो, which is taken as 2/3. Okay, so this is a copper band called as shaded ring, किंवा यालाच आपण काय म्हणतो, शेडेड कॉइल. एक या पोलच्या अराउंड एक कॉइल घेतो आपण, called as shaded coil. सो काय होतं बघा नेमकं, when the supply which is given to the winding of motor, at that time what happened, the coils gets magnetized. या कॉइल ज्या त्या मॅग्नेटाइज होतात, बरोबर. the flux get linked with this pole. या पोलला हे जे फ्लक्स आहे हे लिंक होतं, राईट. या पोलला हे फ्लक्स काय होतं, लिंक होतं. सो दिस इज युनिफॉर्म फ्लक्स. नॉर्मली कसं असतं, युनिफॉर्म फ्लक्स असतं, लक्षात घ्या. आता काय होईल, या शेडिंग बँड मुळे
वेन फ्लक्स, बघा आता फ्लक्स कसं असणार, अल्टरनेटिंग नेचरचं फ्लक्स आहे, लक्षात घ्या, अल्टरनेटिंग नेचरचं फ्लक्स. ओके, सो आपण या पोर्शन साठी विचार करूया. वेन फ्लक्स गेट्स राइज्ड फ्रॉम झिरो, इथून एवढं जेव्हा फ्लक्स वाढतंय तर त्या दरम्यान काय होतं, दॅट फ्लक्स गेट लिंक विथ दिस शेडिंग कॉइल ऑल्सो, तेच फ्लक्स या शेडिंग कॉइलला लिंक होत आहे. सो दिस कॉइल विच इज ऍक्ट ऍज अ कंडक्टर, ही कॉइल कंडक्टर म्हणून ऍक्ट होते. याच्यामध्ये स्वतःचा करंट तयार होतो. दी डायरेक्शन ऑफ करंट विच इज अपोजिट टू दी कॉज, म्हणजे आता याचा कॉज कोण होतं तर फ्लक्स, या फ्लक्सला अपोजिट डायरेक्शनने करंट तयार होतो, बरोबर. अँड दिस इज बिकॉज ऑफ दी म्युच्युअल इंडक्शन, this is because of the mutual induction and the direction of current which is shown by the Lenz law, the direction of current which is the opposite to the cause. ओके, आणि याचं स्वतःचं मॅग्नेटिक फील्ड तयार होतं. करंट जिथून फ्लो होतो तिथे स्वतःचं मॅग्नेटिक फील्ड तयार होतं. सो दॅट फील्ड विच इज अपोजिट टू दी मेन फील्ड, या मेन फील्डला अपोजिट डायरेक्शनने शेडिंग कॉइल स्वतःचं फील्ड तयार करते. अँड सो दॅट the density of this shaded part which gets decreased, density of this shaded part which gets decreased during the rise in current. During fall in current, what happened, this flux produced by the shading coil which assist to the main flux ला या कॉइलने तयार केलेलं जे फ्लक्स आहे ते असिस्ट करतं. त्यामुळे या शेडेड पार्ट मध्ये डेन्सिटी काय होते, डेन्सिटी फ्लक्स डेन्सिटी इन्क्रीज होते. ड्युरिंग राइज ऑफ करंट डिक्रीज होते फ्लक्स डेन्सिटी, ड्युरिंग फॉल इन करंट काय होते, इन्क्रीज होते. या दोघांमुळे काय होणार आहे तर जो मॅग्नेटिक अँगल जो असतो किंवा त्याला आपण मॅग्नेटिक लाईन जी म्हणतो आपण, that gets shifted from the unshaded part of pole towards the shaded part of pole. ही जी मॅग्नेटिक ऍक्सिस जो आहे ज्याला आपण म्हणतो, सो मॅग्नेटिक ऍक्सिस गेट शिफ्टेड फ्रॉम अनशेडेड पार्ट, म्हणजे इथून या अनशेडेड पार्ट पासून शेडेड पार्ट कडे हा काय होतो, शिफ्ट होतो. आणि हे कंटिन्यू होत राहील बघा, हाफ सायकलला जसा शिफ्ट होईल तसंच या पुढच्या नेक्स्ट हाफ सायकलला पण पुन्हा तसाच शिफ्ट होईल. सो या कंटिन्युअस शिफ्टिंग मुळे काय मिळतं, we obtain the rotating magnetic field. Okay, so shaded pole मोटर कशी चालते लक्षात आलं. पुन्हा एकदा सांगू, पुन्हा एकदा रिपीट करू का, बोला, पुन्हा एकदा रिपीट करायला हवी का, अरे बोला लवकर, अनम्यूट करून बोला. रिपीट करू का पुन्हा, आमरे समजलं की नाही, रिपीट करू का पुन्हा, हे कोण शिकवणार नाही तुम्हाला. सो आहे काय चालू आहे, हो मग लॅपटॉप मी चालूच ठेवतो. पुन्हा एकदा तुम्हाला सांगतो, समजावून बघा. दिस शेडेड पोल which is 1/3 of the total width of pole. शेडेड पोल 1/3 width चा असतो आणि अनशेडेड पार्ट जो आहे तो उरलेला किती 2/3 एवढ्या width चा असतो. लक्षात आलं. तर काय होतं पुन्हा एकदा सांगतो बघा. when this coil किंवा आपण म्हणूया when current flowing through this coil, या कॉइल मधून जेव्हा करंट फ्लो होईल काय तयार होईल,
it set up the flux, magnetic flux तयार होईल. So that magnetic flux which should be uniform throughout the pole shoe. हे मॅग्नेटिक फ्लक्स कसं असेल, या पोल शूच्या युनिफॉर्म असेल. सो सम फ्लक्स गेट लिंक विथ दिस शेडिंग कॉइल. या त्यातलं काही फ्लक्स जे आहे ते काय होत आहे, या शेडिंग कॉइलला लिंक करतंय. लक्षात घ्या, या शेडिंग कॉइलला लिंक केल्यानंतर काय होणार, the EMF induced in this coil when rate of change of flux link with any conductor, EMF is induced in that conductor. So काय होईल तर हे स्वतःच याचा EMF तयार होईल, EMF मुळे करंट तयार होईल आणि करंट मुळे स्वतःच मॅग्नेटिक फील्ड तयार होईल ऑस्टेड एक्सपेरिमेंट नुसार. So that magnetic field, direction of magnetic field which is opposite to the main flux. या मेन फ्लक्सला या शेडेड पोल मुळे तयार झालेलं जे फ्लक्स आहे ते अपोज करेल. आता अपोज केलं तर काय होईल तर इथे याची डेन्सिटी म्हणजे डेन्सिटी या शेडेड पोलच्या पार्ट मधली डेन्सिटी कमी होईल मॅग्नेटिक फ्लक्स आणि अनशेडेडची जास्त राहील. कधी, ड्युरिंग इन्क्रीज इन दी व्होल्टेज मीन्स इन्क्रीज इन दी फ्लक्स. जेव्हा फ्लक्स इन्क्रीज होत आहे तेव्हा. ओके, फ्लक्स जेव्हा डिक्रीज होईल तेव्हा काय होणार, ह्याची डेन्सिटी वाढेल. का वाढेल म्हणतोय मी, बिकॉज वेन the magnitude of flux gets decreased, what happened, the rate of change of flux cutting which is there, which gets decreased, but the direction of rate of change which is, या रेट ऑफ चेंज ची डायरेक्शन जी आहे which किंवा त्याच्यामुळे जो काय करंट तयार होणार आहे तर तो करंट या फ्लक्सला काय करेल, असिस्ट करेल. सो डेन्सिटी ऑफ दिस शेडेड पोल गेट्स इन्क्रीज. या शेडेड पोलची डेन्सिटी कमी होईल. कधी तर हायर टू लोअर जेव्हा व्होल्टेज जात आहे तेव्हा, आणि लोअर टू हायर जाते तेव्हा काय होणार, फ्लक्स डेन्सिटी कमी होणार. सो मॅग्नेटिक ऍक्सिस, हा जो मॅग्नेटिक ऍक्सिस ज्याला आपण म्हणतो, सो मॅग्नेटिक ऍक्सिस गेट्स शिफ्टेड from unshaded part towards the shaded part of motor, unshaded part to shaded part of that motor, and this action which is continued throughout the AC supply given to the motor. जेव्हा तुम्ही सप्लाय दिलाय तेव्हा ही प्रोसेस काय होत राहील तर कंटिन्यू होत राहील, आणि कंटिन्यू झाल्यामुळे काय होईल तर हा मॅग्नेटिक ऍक्सिस जो आहे तो आपोआप कंटिन्यू अनशेडेड टू शेडेड असा शिफ्ट होत जाईल. अनशेडेड टू शेडेड हाफ सायकलला, पुढच्या हाफ सायकललाही तसाच अनशेडेड टू शेडेड, पुढच्या हाफ सायकललाही सेम अनशेडेड टू शेडेड. म्हणजेच काय होईल तर हा जो मॅग्नेटिक ऍक्सिस शिफ्ट होतोय म्हणजेच रिझल्टंट फ्लक्सची पोझिशन, इन्स्टंटेनियस पोझिशन चेंज होते, आणि इन्स्टंटेनियस पोझिशन चेंज झाल्यामुळे काय होतं तर मोटर फिरायला लागेल. व्हेरी सिंपल. ओके, सो with this principle the shaded pole motor gets work. इथे लिहिलेलं आहे बघा, लिहिलेलं आपण वाचूया थोडंसं म्हणजे लक्षात येईल आपल्या पुस्तकातलं. Let us discuss why shifting the magnetic axis takes place. It is helpful to remember that the shading coil is highly inductive. When alternating current through exciting coil tends to increase, it induces a current in shading band by transformer action, mutual induction principle, in such a direction as to oppose its growth. Hence, flux density decreases in the shaded part when exciting current increases. However, the vice versa, when exciting current decreases, the density across the shaded pole gets increased. So, the magnetic axis gets shifted from unshaded part of motor towards the shaded part of motor. Very simple thing.
So cost of this motor which is very less because here no capacitor and no special arrangement which is used, and also the size of core, the material required for core which gets less compared to another motor, and so this is very popular type of motor. So how the operation is there, इथे दाखवले बघा ऑपरेशन तुम्हाला काय होईल. अनशेडेड पार्ट जो आहे त्याचा फ्लक्स डेन्सिटी वाढेल, शेडेड पार्टची कमी होईल. नंतर इथे युनिफॉर्म राहील when there is no flux cutting, आणि पुन्हा काय होईल, जसं